मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या। अपात्र लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसुली। योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांकडून वसुली सुरू। राज्यातील 12,915 लाडक्या बहिणी अपात्र 6,457 महिलांकडून आतापर्यंत 11 कोटींची वसुली। भंडाऱ्यामध्ये तपासणीत त्रुटी आढळल्याने 36 खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित। 10 जणांना सक्त ताकीद। खरीप हंगामापूर्वी कृषी विभागाची कारवाई। जिल्ह्यातील 197 खत विक्रेत्यांची करण्यात आली आहे तपासणी। पुणे ते पंढरपूर या पालखी मार्गावरती पुरंदरमध्ये काँग्रेसचा टोलमाफीसाठी आंदोलन। पुरंदरमधील भूमिपुत्रांना टोलमाफी देण्याची काँग्रेसची मागणी। जेजुरी जवळ होत असलेल्या टोलनाक्यावर टोल वसुली न करण्याचीही मागणी। पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्गवासियांना टोलमाफीची सकारात्मक भूमिका घेतली तर आमचा पाठिंबा त्यांना आहे। पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोलमाफीवरील भूमिकेचं वैभव नाईक यांच्याकडून स्वागत। मुंबईतील ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित सलीम डोलाला अटक। सलीम डोला दाऊदचा जवळचा साथीदार असल्याची माहिती समोर। सलीम डोलाला इस्तंबूलमधून अटक करण्यात आल्याचीही माहिती। अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या नातेवाईकांची गोठवलेली बँक खाती पूर्ववत करण्याचे मुंबई सत्र न्यायालयाचे आदेश आहेत। एनसीबीने प्रक्रियात्मक नियमांचं उल्लंघन केल्याचं मुंबई सत्र न्यायालयाचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय। अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवल्यानं डिलिव्हरी बॉयला अटक। पेमेंट डिटेल्स दाखवण्याच्या बहाण्यानं मोबाईलवरती अश्लील व्हिडिओ दाखवले। मुलीने आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांनी आरोपीला पकडलं। मालाड पोलिसांचा तपास सुरू आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक नाहीये। मध्य रेल्वेचा 15 तासांचा ब्लॉक संपलाय तर हार्बर मार्गावरती सीएसएमटी ते सुनाभट्टी दरम्यान दुरुस्तीची कामं हाती घेतली जात आहेत। दिल्लीहून झुरिचला जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानामध्ये दिल्ली विमानतळावरती बिघाड झाला। विमान धावपट्टीवर धावत असताना विमानाच्या इंजिनला आग लागली होती। विमानामध्ये 228 प्रवासी आणि 4 लहान मुलं होती।